हातकणंगले तालुक्यातील मेणचे आणि पेठवडगाव परिसरातील 240हून अधिक नागरिकांनी श्री महालक्ष्मी भटकी जमात शेळी मेंढी पालन आणि उत्पादन सहकारी मर्यादित मेणचे या संस्थेत पिग्मी आणि ठेव योजनाद्वारे लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे। मात्र ठेवीदारांनी पैसे परत मागितल्यानंतर संस्थेकडून टाळाटाळ केली जाते। अनेक कुटुंबांची बचत अडकल्यानं ठेवीदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून सभासदांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप बंडखोर सेनेनं केलाय। याविरोधात बंडखोर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन पुकारण्यात आलंय। आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं आजच्या चौथ्या दिवशी आंदोलकांनी अर्धनग्न होत प्रशासनाचा निषेध केला। यावेळी संस्थेचे चेअरमन प्रवीण वाकसे आणि इतर पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, संस्थेची सर्व खाती आणि मालमत्ता गोठवण्यात यावी, संबंधित मालमत्ता जप्त करून ठेवीदारांचे पैसे व्याजासह परत मिळवून द्यावेत, लेखापरीक्षक नेमून निश्चित कालमर्यादेत अहवाल सादर करून दोषींवर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या। गोरगरिबांचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत मागं हटणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात बंडखोर सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आलेश नांगरे, हातकणंगले तालुकाध्यक्ष सुरेश आवळे, युवक तालुकाध्यक्ष अभिषेक भंडारे, बाबासो हेगडे, प्रवीण फाळके, ओम वास्के, अभिजित नांगरे, भालचंद्र दबडे, नितीन कोळी यांच्यासह पिग्मी एजंट आणि गुंतवणूकदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।